फॉरेनचा नवरा भाग 3. सुरुवातीला लय मेहनत केली बघा ताई. म्या पडल ती कामं करायची. हळूहळू कामं वाढायला लागली. आता कुठं जरा समदरुळावं आलं या बघा. अव 10x10ची एक खोली घेतल्या. स्वतःच्या पायाव स्वतःच्या पैशानं. म्हणजे खोली तशी लहानच आहे, पण माझ्यासाठी लय मोठी आहे बघा ती. आणि जसं जरा चांगलं पैसं मिळायला लागलं तसं गावाला बी पाठवती बघा पैसं. त्यावर शालिनी म्हणते, खरंच ग वृंदा, किती सहन केलंस तू. तुझा तो नवरा कसा असा ग. शी, मुलगा होत नाही म्हणून बायकोला सोडून दुसरी बायको करणारा. माणसाची मेंटॅलिटी काय म्हणायची. मला तर विचार करून सुद्धा चिड येते. बायकोवरती हात उचलण्यात कसला आला पुरुषार्थ. हे असले पुरुष बायकोवरती हात उचलण्यातच मर्दानगी मानतात. आणि अगं सायन्स कुठे पोचलंय. जग चंद्रावर पोचले आणि हे अजून मुलगा मुलगी करत बसलेत. मुलगा होत नाही म्हणून बायको चेंज करणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. थोडंसं जनरल नॉलेज म्हणून मेडिकलबद्दल माहिती मिळवायला सांगायला पाहिजे होती तुझ्या नवऱ्याला. जाऊ दे, झाल्या गेल्या गोष्टीबद्दल बोलण्यात आता काही अर्थ नाही. पण तुझं मात्र खरंच खूप कौतुक आहे वृंदा. केवढ्या कठीण परिस्थितीतून तू जे काय पुढे स्वतःची आणि पोरींची प्रगती केली ती खरंच खूप वाखाणण्याजोगी आहे. तुझी धाकटी मुलगी शाळेत जाते का. कितवीपर्यंत शिकली आहे. त्यावर वृंदा म्हणते, आवताय धाकली सोनू शाळेला जात्या. लय हुशार हाय शाळेमंदी. पण माझ्या पिंकीला काय शिकवाय नाही आलं बघा मला. म्हणजे तेव्हा माझी काही परिस्थिती नव्हती. तसं गावाला दादानं शिकवली बघा 4थी पातूर. पण नंतर तर गावामध्ये पुढल्या शाळेची सोय नव्हती. जिल्ह्याच्या ठिकाणी जायला लागत होतं. म्हणताना म्याच म्हणलं दादाला, राहू दे नग शिकू पुढं. तेव्हा मला बी लय काम मिळत नव्हतं. म्हटलं दादाला कशा उगा पैका घालायला लावायचा. त्याचा बी संसार आहे, त्याच्या संसाराला बी पैका लागणार आहे. माझी पिंकी पण लय हुशार आहे हा. अव सुग्र नाही बघा. अव कामामध्ये वागीन आहे वागीन. अव अर्ध्या तासात म्हणसाल तरी समजा स्वयंपाक करते ती. पुरणपोळ्याचा स्वयंपाक बी येतो या तिला. आणि हाताला काय चव आहे म्हणून सांगू. बस शाळा तेवढी राहिली. त्यावर शालिनी तिला म्हणते, अगं असू दे, तुझ्या परीने आणि तुझ्या खडतड परिस्थितीतून तू जे काही केलं ते त्याच्या चांगल्यासाठीच केलंस ना. आणि शिक्षण म्हटलं तर ती आत्तासुद्धा घेऊ शकतेस की. अगं शिक्षणाला काही वयोमर्यादा नसते. आणि तसंही तू आता तिला इथे शहरात आणलंयस तर मला भेटव. मी तिला नक्कीच मार्गदर्शन करेल. आपण हवं तर तिच्यासाठी मुक्त विद्यापीठामध्ये कुठे शाळा शिकायला येते का ते बघूया. त्यावर वृंदा म्हणते, आवताय आता ह्या वयात कुठं शाळा. आता तर लगीन करायचं आहे तिचं. त्यावर शालिनी आश्चर्यचकित होऊन म्हणते, एवढ्या लवकर लग्न. अगं तिचं वय काय आहे. त्यावर वृंदा म्हणते, मागल्या महिन्यातच 18 पूर्ण झालं आणि 19 लागलं बी. आता लगीन करू शकत्या. त्यावर शालिनी म्हणते, अगं हो, मी वयोमर्यादेबद्दल नाही बोलत. ओव्हरऑल इतक्या लवकर लग्न कशाला. अजून लहानच आहे ती. अगं तिला हवं तर शिकू दे. तिला शिक्षणाची इच्छा असेल तर आपण वेगवेगळे मार्ग बघूया. तिचं बेसिक शिक्षण तरी कंप्लीट करूयात. त्यावर वृंदा म्हणते, अवताय तसं नाही चालत आमच्याकडं असं हातात ती पोरीला ठेवून चालत नसतं. पाहुण्यांमध्ये चर्चा होती. आणि तसं बी 18 वर्ष म्हणजे लय झालं बघा. आणि तिच्या पाठी वाजून 3 आहेत त्या की. त्यांचं बी लगीन करायचं आहे ती. हिलाच एवढा लावला तर बाकीच्यांचं कसं व्हायचं. अवताय ते शिकायचं नोकरी हे समद शहरामध्ये ठीक आहे. आमच्या गावच्या लोकांनी त्यातनं बी गरीब माणसासनी नाही व परवडत. आणि तुम्हासनी म्हणून सांगते, पिंकीसाठी चालून आलेलं स्थळ लय चांगलं आहे बघा. मुलगा अमेरिकेचा आहे. अमेरिकेचा माझ्या दादाच्या ओळखीचा आहे. म्हणजे तसं दादाच्या एका मित्राच्या ओळखीचं आहे. तसं मुलाचं आई वडील बघून गेल ती पोरीला आणि पसंत बी केल्या त्यांनी. आणि मुलाला बी फोटो दावला या फोनवर. मुलानं बी फोनवरच पसंती कळवल्या. आणि आता ह्या आठवड्यामध्ये येणार आहे तो बघायला अमेरिकेसनं. आणि तवाच काय ती फायनल बोलणं करून फायनल झालं तर तवाच काय ते सुपारी फोडायचा कार्यक्रम उडकून घेऊ. त्यावर आश्चर्यचकित होऊन शालिनी बोलते,
अगं काय बोलतेस तू? लग्न? लग्न ठरलं पण? आणि काय म्हणालीस, अमेरिकेचा नवरा? त्यावर वृंदा म्हणते, अव म्हणजे त्याचा आई वडील हातच असतात, पण त्यो नोकरीसाठी अमेरिकेला असतो या. अव मोठ्या हापिसामध्ये कामाला हाय, मोठा हापिसर आहे. अहो माझी पोरगी राणीसारखी राहील बघा अमेरिकेमध्ये. अहो मी ऐकलं या, तर त्याचं अमेरिकेतलं घर बी लय मोठं आहे. आणि ती भांडी घासायची मिशन आज हाय म्हण, आणि कापड वाळवाय बी मिशन हाय. अहो माझ्या पोरीचं तर नशीबच चमकलं बघा. अवस्था एवढं चांगलं आलंय आणि आपण काय नाही म्हणायचं होय. आणि पोरगा बी लय छान दिसतो या बघा. आवताय मी लय खुश आहे बघा माझ्या पिंकीसाठी. त्यावर तिला थांबवत शालिनी म्हणते, अगं वृंदा, पण तू हा विचार का नाही करत आहेस? म्हणजे हे बघ, मला चुकीचं नको समजूस, मी निगेटिव्ह नाही बोलत, पण मला स्पष्ट बोलायचं आहे. हे बघ, तसं पाहिलं तर आपल्या पिंकीची काही शाळा वगैरे शिक्षण वगैरे जास्त झालेलं नाही आहे. जेमतेम 4थी झाली आहे, बरोबर? आणि तो म्हणे एका मोठ्या हुद्द्यावर अमेरिकेमध्ये मोठ्या ऑफिसमध्ये आहे असं तूच सांगतेस. मग असा अमेरिकेतला मुलगा 4थी पास झालेल्या मुलीशी का बरं लग्न करेल? अगं तो एवढा अमेरिकेत राहतो, चांगला ऑफिसर आहे, तर त्याला अनेक त्याच्या तोडीच्या मुली नक्कीच मिळतील ना. तो पिंकीशी लग्न कसं काय करायला तयार झाला? हे बघ, सगळी चौकशी करणं खूप महत्त्वाचं आहे. असं हुरळून जाऊन लग्न ठरवलं आणि लग्न केलं, हे करायला लग्न म्हणजे काही खेळ नाही आहे. त्यावर वृंदा म्हणते, आव ओळखीची आहे ती, दादाच्या मित्राचं लांबच्या नात्यातलंच आहे ती. आणि त्या पोराचं आई आणि बाप बी येऊन गेलती घरला. अहो त्या पोराचं आईबाप सांगत होतं की त्यांना भारतातलीच पोरगी पाहिजे. हाय म्हणजे कसं त्यांच्या होणाऱ्या पिढी बी आपलं मराठी संस्कार होतील ना. आणि त्यांना तशी साधी गावातलीच समद काम स्वयंपाक येणारी पोरगी पाहिजे होती. अहो अमेरिकेत पोराचं जेवायचं हाल होत असतील ना. म्हणताना आईवडिलांनी वाटणारच की होणाऱ्या बायकोला स्वयंपाक तरी यायला पाहिजे. आणि माझ्या पिंकीला जेवण लय भारी बनवायला येतं बघा. अहो त्यांच्या कानावर आलं असेल बघा पिंकीबद्दल, म्हणताना मागणी घातली असेल. आणि तुम्ही पिंकीला बघितलं नाही अजून, नक्षत्रवाणी दिसती माझी पोर. त्यावर शालिनी म्हणते, अगं हो वृंदा, मी म्हणत नाही की तुझ्या मुलीमध्ये काही कमी आहे. ती दिसायला नक्कीच चांगली आहे आणि तिला स्वयंपाकही चांगलाच येतो. पण प्रॅक्टिकली विचार कर ना. अगं तो एवढा शिकलेला आहे, अमेरिकेत स्थायिक आहे आणि तिथे चांगला जॉब करतोय, तर तो अशा 4थी पास मुलीला का म्हणून तिकडे नेईल? तो त्याच्याच तोडीची मुलगी करणार नाही का? खरं सांगू का, आपल्याला सगळ्या बाजूने विचार करायला हवा आहे ना. त्यावर वृंदा म्हणते, आवताय असं काय बी नाही बघा. उगा डोसक्यात काहीतरी शंका नगा आणू. माझा विश्वास आहे माझ्या दादाव. तेवढ्या शालिनीचा फोन वाजतो. शालिनी फोन उचलते आणि फोनवरती बोलत बोलत रूममध्ये जाते. इकडे वृंदा स्वयंपाक करायला लागते. अर्ध्या तासाने शालिनी रूममधून बाहेर येते आणि वृंदाला बोलते, अगं वृंदा, हे बघ, मला जवळजवळ 1 महिन्यासाठी ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जावं लागतं. तेव्हा मला उद्याच निघायचं आहे. ॲक्च्युली आता तसा ऑफिसमधून कॉल आलेला होता. बरं ठीक आहे, तू एक काम कर, सगळं आवरल्यावरती घर लॉक करून जा. मला थोडं बाहेर बाजारात जावं लागेल. इतके दिवस बाहेरगावी जायचं आहे, तर थोडंफार काही महत्त्वाच्या वस्तू घ्याव्या लागतील मला. आणि हो, चावी शेजारी ठेव. शरदला मी तसा फोनवर सांगते, तो जरा लवकर आला तर तो शेजारूनच चावी घेईल. तू जर गेलीस तरी चालेल. पिंकी आली आहे ना तुझी, आरामात मायले की भेटा, गप्पा मारा. हवं तर जेवणाचा जास्त करू नकोस, कारण की आत्ताच मला शरदचा फोन आलेला. त्याला क्लायंटसोबत बाहेरच लंच करावा लागतो आहे आज. आणि माझं म्हणशील तर मला ॲक्च्युली जास्त भूक नाही आहे, त्यामुळे 2 चपात्या आणि थोडी भाजी जरी करून ठेवलीस तरी चालेल. चल, अर्जंटली मला जरा बाहेर जायला लागतं आहे, मी जाते. तुझं आवरून झालं की तू घर लॉक करून जा. असं म्हणून शालिनी निघून जाते. इकडे वृंदा स्वयंपाक करून, घर आवरून, सगळी कामं आवरून सांगितल्याप्रमाणे घर लॉक करून शेजारी चावी ठेवून निघून जाते. तर हा भाग 3 इथेच समाप्त होतो.
आणि पुढचा भाग घेऊन मी लवकरच येईन. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला खरंच आवडेल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. आणि कमेंट जरूर करा. आणि चला भेटूयात तोपर्यंत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.